अगं अनेक जीवन हवेशी वाटणारे तू आज पूजेचं तार हातात घेऊन संसार बघायची स्वप्न बघायला लागली म्हणायची. भाऊजी अहो काय बोलताय तुम्ही? अहो मी माणूस आहे. आज तुम्ही पोटासाठी व्यवसाय केला मी मग मी संसार का पाठवू नये का? तुला दुसरी घरं सापडलं नाही का? अगं 4 माणसांमध्ये तोंड काळे केलास. अगं ज्याच्या पुढे नाचलीस त्याच्यासमोर संसार करणार का? अगं तुला वहिनी म्हणायची सुद्धा लाज वाटते मला. भाऊजी तुम्ही शिकलेले आहात मला माहित आहे. हे तुम्ही बोलत नाही तर तुमच्या डोक्यात कोणीतरी शिकवलंय शिजवलंय. पण भाऊजी अहो तुम्ही जर असं बोलला तर ही दुनिया आपल्या घरालाही हसून नावं ठेवत आहे. माझ्यावरचा संशय आता बाजूला काढा. मी तुमच्या शब्दापलीकडे जाणार नाही. अगं मी कोण तुला शिकवणारा? पण वहिनी तुमच्या दोघांच्या संसारात मला राहायचं नाही. मला माझं घर वाटून द्या. मग खुशाल तुम्ही तुमचा संसार काढा. भाऊजी अहो काय म्हणता ते? अहो मी कोण आहे माहित आहे ना तुम्हाला? अहो बहीण भाऊजाईचं नातं बहीण भावासारखं असतं. संसार केलात कुठं? आज मी माझी इच्छा पूर्ण करेन. आता घरात आले असतील तर याचा फायदा मला करून घ्यायलाच पाहिजे. काय एवढी गरीब काय झालीस का? दादा बघ किती निष्ठुर आहे हा. मी सांगत होतो तू ऐकला नाहीस. पाणी नेहमी उताराला जाणार. कोण घरात नाही असं पाहून त्या दोघांची राजलीला चालली होती. तेवढ्यात मी इथं आलो आणि यांचा खेळाचा बेरंग झाला. विचार दादा या वेळेला विचार. खोटं सांगू नका. हे खोटं सांगतात
पाहिजे. हरमखोरा कोण आहे तू? काय इथे आलास? दादा बघ बघ किती निष्ठुर आहे. असा असा बोलणार नाही. थांब थांब जरा आलोच. ए दादा विचार त्याला कोण आहे तो? हरमखोर कोण आहे तू? सांग. मला जे घडवायचं ते मी घडवणार. माझ्या नावाला डबा पुसवते. जा जा चालते इथून. दादा दादा या सोडू नका. कोण आहे तू? सांग. जरा कोण चालेल? त्याचा संशय होता नेमकी तेच घडलं. त्याचा संशय होता नेमकी तेच घडलं. आणि सोडणार नको. प्रतापराव इकडे सोड. नाही तर नाहीतर काय होणार? ते सगळं मी करणार. तिला या घरात कशासाठी आणणार विचारलं नाहीस? बघ ऐक. अरे तिच्या गळ्यात असलेलं तू घातलेलं मंगळसूत्र तुझ्या समोर काढून मी तिला माझी करणार आहे. नाही तू आहे मंगळसूत्र. प्रतापराव सरकार करा सुरुवात. शाबास शिल्पा. बघतोस काय? उडवबाज एका तुळी दोघांचे पुढे पाड. मग बघतो ही माझी कशी होत नाही ते. तसं कुठे आले का? आता मी पण पक्ष बदली केला. समजलं काय? तुम्हाला भूताचं भ्या दाखवून मला सरळ करण्याचा प्रयत्न मीच केला होता. पण तुमचे पावणे पाच सुरूच. आता तुमचं तुम्हीच बघा. त्याचं काय सरपंच? तुम्ही ना या गावचा पैसा बराच हडप केलाय. तेव्हा ना या और गावकऱ्यांचं मन आहे की वन टाइम शूट केलेलं बरं. काय शिल्पा? बरोबर आहे. आराम करा. दोघे उलटला.
ती तू दाखवत होता तर. होय मीच तो. मला बाईचा आवाज काढायला चांगलाच समजतो. ऐकलं ना ती बाहेर म्हणत आहे. भाऊजी बघताय ना काय बघताय का? काय बघताय काय कोणी करत आहे रक्षकाला. जागच्या हालात तर गोळी घालील. विश्वास आता तू गेलास. बसला घातली असती कोणी. आराम करा. चांदणी आता तुझा संसार करायचा स्वप्न चांदणीत मिळालं. विश्वास तुझा संसार संपला आता. चांदणी तुझा कुंकू आता नामानुसार मिटलं. आराम करा चाल दिला. दादा वहिनी मला माफ करा. दादा मला माफ कर. दादा मला माफ कर. दादा मला माफ कर. जीवावरचा हातावर निभावलाय. या नराधमाचा मी खून केलाय. त्याची शिक्षा मी आज आनंदाने भोगेन. या हरामखोरानं मला काळ्या करणीत नेलं होतं आणि नाही ती पाप या माझ्या हातून करून घेतली. पण वहिनी तुझं कुंकू बळकट आहे बरं का. माझ्यामुळे आज तुमचं कुंकू रक्तानं मागलाय. वहिनी तू पवित्र आहेस. खरी पतिव्रता आहेस. मला माफ कर. दादा मला माफ कर. वहिनी मला माफ करा. मी चुकलो दादा. मला माफ कर. आता तू गेलास. दादा मी चुकलो दादा. पण वहिनी तुमचं बळकट कुंकू बळकट आहे बरं का. तुमचं कुंकू बळकट करून जातोय. सर्वांनी